तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही ज्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत होते तो 1500 रुपयाचा हप्ता सुरू झाला. आणि बघा, KYC ज्यांनी केलेली नाही त्यांना हप्ता मिळत नाही, त्यांना 18वा हप्ता पण मिळाला नाही, आता हा 19वा हप्ता पण मिळत नाही आहे. तर यामुळे त्या बहिणी परेशान झालेल्या आहेत. 18वा हप्ता भरपूर बहिणींना आलेला नाही KYCमुळे. तर त्या बहिणी आता आंदोलन करत आहेत. तर माझी शासनाला हात जोडून विनंती आहे, ज्यांना मागील हप्ता मिळाला नाही त्या बहिणींना हप्ता हा देऊन टाकायला पाहिजे शासनाने. कारण त्यांची काही चूक नसताना त्यांना हप्ता जरी दिला जात नसेल तर त्यांच्यावरती हा अन्याय आहे. आणि जर त्यांची काही चूक असेल तर ते चूक त्यांना दाखवायला पाहिजे की तुम्ही या चूकमुळे तुम्हाला हप्ता मिळत नाही आहे म्हणून. तसं काम आहे शासनाचं, ते त्यांना क्लिअर सांगायला पाहिजे बहिणींना की तुम्ही या निकषात बसत नाही त्यामुळे तुमचा हप्ता बंद झालेला आहे, असं त्यांना मोबाईलवरती तरी मेसेज टाकायला पाहिजे. मग जरी काही निकषात बसत नसेल तर त्यांचा हप्ता बंद करण्यात आलेला असेल तर ठीक आहे. परंतु ज्या बहिणी पात्र आहेत त्यांच्या खात्यामध्ये जानेवारीचा हप्ता कोणत्या क्षणी जमा होईल आता. ओके.